हाय गुड मॉर्निंग. तर हा आहे माझ्या लग्नानंतरचा साडी लुक. आणि गेस वॉट, आज आमची पूजा आहे. कसे वाटलं हा लुक मला नक्की सांगा. दिस इज अ ज्वेलरी अँड गाइस अंशू म्हणाले सो हे आहे तुमच्या क्वीनचे केक. आणि आम्ही लवकरच आता ना कपल रील्स पण बनवणार. ए सोड मला बावळट. काय झालं? व्हॉट डू यू मीन काय झालं? काय करत होतीस हे? रील बनवत होते. रील नाही माहितीये का तुम्हाला? तेच नॉनसेन्स. अंशू का चिडताय सारखं माझ्यावर? कारण तू वागतेस तशी. माझ्या परमिशन शिवाय कोणी माझा व्हिडिओ केलेला मला आवडत नाही. परत असं करायचं नाही, समजलं? पण आपण मॅरिड कपल आहोत ना. मग कपल आहोत म्हणून काही 24 तास तुझ्या हातात हात घालून फिरू मी? दुसरी कामं नाहीत मला? पण मला फक्त माझ्या फॉलोअर्सला दाखवायचं होतं ना की तुम्ही माझा हसबंड आहात. ए तुझ्या फॉलोअर्स मध्ये ना मला काळीचा पण इंटरेस्ट नाहीये, समजला? आता प्लीज रडून मला अजून इरिटेट करू नकोस. काय झालं अंशू? का तिला रडवत असतोस? नको 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 रडू बाळा, नको. काय झालं? कशाला रडते एवढी? खूप वेळ वागतात, सतत ओरडत असतात माझ्यावर. अंशू सॉरी म्हण तिला. वॉट एव्हर. अंशू सॉरी म्हण. सॉरी. म्हटलं ना आता नाही रडायचं. हा बिलकुल नाही रडायचं. वाव यू आर लुकिंग प्रिटी. इट्स युअर बिग डे. आज तुला पूजेचा मान मिळणार आहे, हो की नाही? मग रडायचं नाही. चल काय हवं नको ते बघ पूजेसाठी. हा यू आर लुकिंग प्रिटी. तुला अक्कल आहे का? हा कसा वागतोस तिच्याशी? मॉम इरिटेट करते यार ती मला. बायको बनवून आणलीस ना त्या मठ्ठ मुलीला, मग आता चांगलं वागावं लागेल तिच्याशी. का? इडियटच राहणार आहेस का तू? तुला कळत नाहीये का? ती आपल्या हातातली कठपुतली आहे. आपल्याला जर हे सगळं साम्राज्य मिळवायचं असेल ना तर तिला हॅपी ठेवावंच लागेल, तिच्याशी गोड गोड वागावंच लागेल. कळतंय का तुला? परत परत सांगायला लावू नको. इज दॅट क्लिअर? येस मॉम. आता रेडी हो आणि खाली ये. हॅलो, अम्मा काय ग सुष्मिता? नाकानी का बोलतेस तू? असा आवाज का काढतेस नाकानी? नागात नाही बोलत आहे मी, रडते. तुला कळत नाही का ग इतकं पण? आता ते मला फोनवर कसं कळणार बाळा? बरं काय 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 झालं काय रडायला? आनंदी काही बोलली का? अरे नंदूताई नाही बोलली काही. हे अंशुमन का? काय झालं? मग बघ ना, आज किती खास दिवस आहे ना आमच्यासाठी. घरात पूजा आहे तरी सुद्धा ही माझ्याशी नीट नाही वागत आहेत. मग अंशुमन ओरडले माझ्यावर. का? काय 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 केलंस काय तू? तिला काहीच नाही केलं तरी ओरडले मला ते. आणि तुला माहिती का, मी इथे आल्यापासून ना सतत माझ्यावर चिडचिड करत असतात. सतत असं वियर्ड वागतात माझ्यासोबत. आणि लग्नात इथं किती रोमॅन्टिक वागायचे, किती चांगलं वागायचे की नाही, इथे आल्यापासून ना सारखं चिडतात माझ्यावर. काय सुष्मिता, एवढ्यासाठी कोण फोन करतं का आईला? मग मी काय करायला हवं होतं सांग? मी काय करायला हवं होतं? मी तर 24 तास फोनवर बसायला हवं होतं. मग अरे पण मला वाईट वाटतं ना. वाईट वाटून घेऊ नको सोन्या. नवऱ्याचा त्रास, नवऱ्याचं चिडणं थोडंसं सहन करायचं. एक मिनिट हा, तू डॅडावर जास्त चिडतेस. काय? मी माहिती उलटा सिच्युएशन आहे. तुला माहितीये का, लग्नाआधी इतकं रोमॅन्टिक वागायचं ना माझ्यासोबत, पण आता मी जरा काही बोलायला लागले ना की लगेच इरिटेट होतात. ऐक सुष्मिता, तक्रारी अशा करायच्या नाही तर उठसूट. बघ ते किती प्रेम करतात तुझ्यावर. 2.5 लाखाची नाही, मला वाटतं 3 लाखाची ना ग. 3 लाखाची अंगठी दिलीये तुला. किती चांगल्या घरामध्ये तुझं लग्न झालंय. मग सारखी सारखी असं तक्रार नाही करत जायचं, कळलं? त्यांच्या मनासारखं वागायचं, खुश ठेव त्यांना. आज पूजा आहे ना, मग छान जोडीनं पूजा करा. मम्मा ऐक 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 सुष्मिता, सुष्मिता मला पण खूप काम आहेत बाळा. हे बघ
समररावांचं आणि अंशुमन रावांचं मला मानपान करायचं आहे, त्याची तयारी करायची आहे, हा. असं मध्ये मध्ये सारखं छोट्या छोट्या गोष्टींना असं तक्रार नाही करायची आईला. हा चल, छान आहे माझं बाळ ते. ठेव फोन. अरे सुश काय झालं? काय नाही. हे बाळा तू रडतेस कशाला? काय झालंय? कोणी काही बोललंय का मला सांग. नाही बोललो कोणी. सुश सुश काय करतेस तू इकडे? कधीपासून शोधतोय मी तुला. चल आपल्या रूम मध्ये. नाही यायचंय मला. असं काय करतेस? मला तुझ्याशी बोलायचंय पर्सनली. नंतर बोलूया पण माझा मूड नाहीये. मी तुझा मूड तयार करतो. चल. ती नाही म्हणते ना, मग फोर्स का करतोयस? वहिनी माझी बायको आहे ही, आणि मला तिच्याशी पर्सनली बोलायचंय. चालेल ना? चल सुश. प्लीज शांत हो सुश. हे बस इथे बस बस. हळू हळू. सुश एवढी रुसलीस माझ्यावर. एक स्माइल दे ना. अच्छा ठीक आहे, स्माइल राहू दे. एकदा बघ तरी माझ्याकडे. नको, तुम्ही उगाच इरिटेट व्हाल. सॉरी ना सुश, प्लीज रडू नकोस. मला सांग, रडणं हॉबी आहे का तुझी? जरा काही बोललो की लगेच रडायला लागतेस. जरा बोललात का तुम्ही? तुम्ही बावळट म्हणालात मला. चुकून बोललो, एवढं काय त्यात? आणि मी तुला बावळट म्हणालो म्हणून तू काय लगेच बावळट झालीस? नाही झाले बावळट, पण तुम्ही अजून काहीतरी म्हणालात ना. अजून काय? हेच की तुझ्या फॉलोअरशी माझा काही संबंध नाहीये, मला नको जाऊ. ओ शिट, सॉरी सुश. आपण ना थोड्या वेळाने एक छान मस्त रील बनवूया. खुश? आता काय हस ना. तुम्ही का चिडता माझ्यावर सारखं सारखं? कारण तू माझी आहेस आणि मी तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. तुझ्यावर नाही चिडणार तर कोणावर चिडणार? पण तू प्लीज तुझ्या ताईसमोर रडत जाऊ नकोस ना, कारण तिचं ना आपल्यावर बारीक लक्ष असतं. आणि तुला रडताना तिने बघितलं तर तिला अजून एक कारण मिळेल ना आपलं लग्न मोडायला, मला त्रास द्यायला. चालेल तुला? हे बघा, मला ना ताईचं काही नाहीये. मला एक सांगा, तुम्हाला काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का? तुम्ही असं भस्कन असं कोणाच्याही अंगावर जाता आणि चिडचिड करता का? असं असेल ना तर मग यू शुड ट्राय मेडिटेशन और योगा. ओके, या करतो. काय सांगू तुला, माझ्या प्रॉब्लेमची लिस्ट खूप मोठी आहे. तू तर बघतीच आहेस समरदादा आजकाल माझ्याशी कसा वागतोय. मी ऑफिसचं सगळं काम करत असतो तरी छोट्या छोट्या कारणावरून माझ्याशी भांडतो, माझा रागराग करतो. आणि तुझी ताई आगीत तेल ओतते. पण जीजू काय रागराग करता तुमचा? कारण त्याला पण माहिती आहे राजवाड्यांचा खरा वारसदार मी आहे.